गुड मॉर्निंग. गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आणि किशोर आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलेलो आहोत आजचा फ्रंट पेजच्या माध्यमातून आजच्या हेडलाईन्सवर बोलण्यासाठी. आजचा पेपर खूप खास आहे कारण आजच्या जवळपास सगळ्याच पेपरमध्ये हेडलाईन्स ज्या आलेल्या आहेत त्या सारख्या आहेत आणि आजच्या बातम्याही खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. कुठल्या कुठल्या आहेत बातम्या सुरुवात करणार आहोत इंग्रजी पेपरपासून. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्या पेपरांनी हेडलाईन केलेली बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काल अधिकाऱ्यांना जे खडेबोल सुनावले आहेत त्याच्याबद्दल काय सांगशील? उशिरा का होईना पण जाग आलेली आहे. 14 महिने बाकी राहिलेले आहेत पुन्हा सरकार आणि निवडणूक येण्यासाठी आणि अखेरीस मुख्यमंत्र्यांचं तोंड उघडलेलं आहे. अगदी बरोबर आहे सिद्धेश. आज सगळ्याच पेपरांची हेडलाईन ही काल मुख्यमंत्र्यांनी दक्षता सप्ताहानिमित्ताने जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सर्व खातेप्रमुख आणि सचिवांची काल बैठक घेतली आणि या बैठकीत अक्षरशः त्यांना खडे बोल सुनावले. काल मी अक्षरशः पूर्ण भाषण मुख्यमंत्र्यांचं त्या कार्यक्रमातलं ऐकलं आणि खूप समाधान वाटलं. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाचं स्वागत व्हायला पाहिजे आणि आम्ही गोवन वार्ता लाईव्ह फेसबुक लाईव्हमध्ये काल विश्वनाथने या गोष्टीवर सविस्तर विवेचनही केलं आहे आणि या गोष्टीचं स्वागतही केलं आहे. खूप महत्त्वाचं आहे. एक विशेष गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री जे आहेत गोव्याचे आमचे डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉक्टर या नात्याने एखाद्या रोगाचं निदान होणं हे खूप महत्त्वाचं असतं. एकदा रोगाचं योग्य पद्धतीनं निदान झालं की त्याच्यावरती लगेच उपचार करता येतात. राज्याचे प्रमुख या नात्याने राज्याच्या प्रशासनाचा रोग नेमका काय आहे याचं योग्य निदान मुख्यमंत्र्यांनी कालच्या आपल्या भाषणात केलं आहे आणि खरोखरच म्हणजे आता त्यांना निदान तर झालेलं आहे. आता ते औषधोपचार कशा पद्धतीनं करतात? नुसते औषधोपचार करूनही चालणार नाहीत कारण डॉक्टर औषधं लिहून देतात पण ते पेशंटनी व्यवस्थित ती औषधं घेतली पाहिजेत. तर मुख्यमंत्री याच्यावरती नेमकी काय औषधं करतात आणि सरकारी कर्मचारी या औषधांचं कशा पद्धतीनं सेवन करतात आणि या प्रशासनाचं आरोग्य कशा पद्धतीनं व्यवस्थित सुदृढ करतात हे आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे 15 महिने आहेत, 14 महिने आहेत बाकी शिल्लक राहिले आहेत. हे 14 महिन्यात ते खूप काही करू शकतात. काल त्यांच्या भाषणातनं त्यांनी वास्तव मांडलेलं आहे की खरोखरच सरकारी योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत. खरोखरच गरिबांची परिस्थिती विचित्र आहे. खरोखरच लोकांना सर्वसामान्य लोकांना प्राथमिक गरजा म्हणजे टॉयलेट नळाचं पाणीसुद्धा मिळत नाही. म्हणजे एकीकडे गोवा राज्य आपणच जाहीर करतो की गोवा राज्य हे ओपन डेफिकेशन फ्री आहे. गोवा राज्याच्या प्रत्येक घरात नळाचं पाणी येतं आहे. मग हे जर आपण म्हणतोय तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी काल जे वास्तव मांडलं आहे त्या वास्तवात ही गोष्ट खरी नाही आहे हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. त्यामुळे वास्तव मान्य करणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या गोव्यात आपण वास्तव कधीच मान्य करत नाही. आपण एका स्वप्नाच्या नगरात एका स्वप्ननगरीत जगत असतो. असं होता कामा नये. आपण जर वास्तव मान्य केलं तर त्या वास्तवावरती लगेच तोडगा निघू शकतो. म्हणजे ही बातमी खरोखरच महत्त्वाची आहे आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं दक्षता सप्ताह दरवर्षी साजरा होतो पण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं राज्याचे प्रमुख म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री या दक्षता सप्ताहाच्या निमित्ताने वास्तव बोलले, खरं बोलले आणि त्यांनी फक्त खरं बोलले नाही तर त्यांनी अक्षरशः कान पिळले सगळ्या अधिकाऱ्यांचे. खरं म्हणजे काय असतं की राज्यात 60,000 सरकारी कर्मचारी आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघताना सरकार फक्त मतांच्या दृष्टिकोनातून बघत असतो. म्हणजे 60 × 4 जर केले 12-17-24 2 लाख म्हणजे 2.5 लाख लोक 2.5 लाख मतं असं सरकारला वाटत असतं. त्यामुळे कुठल्याही बाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांना दुखवायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांनी जो स्टँड काल घेतला आहे तो अक्षरशः खरा स्टँड घेतला आहे. आता दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी काल नमूद केली आहे. तुला वाचायला मिळणार गोवन वार्तावरती आहे ती की मुख्यमंत्र्यांची माणसं आहेत वेगवेगळ्या खात्यात आणि ती माणसं त्यांना माहिती देत असतात. आता आपण त्याला म्हणजे साधं आपण सरळच म्हणायचं झालं तर खबऱ्या सोर्सेस आहेत, खबऱ्या म्हणता येईल आपल्याला, गुप्तहेर म्हणता येईल आपल्याला. पण दुसरी गोष्ट अशी आहे की हे गुप्तहेर स्वतः काम करत नाहीत. ते फक्त गुप्तहेरगिरीत करतात आणि मग सगळ्या बाकीच्या स्टाफांची माहिती मुख्यमंत्र्यांना देत असतात. त्यांनी स्वतःही काम करायला पाहिजे. म्हणजे असे गुप्तहेर जेव्हा वाटतात. आता कसं आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची भरती फक्त राजकीय वशिलेबाजीवर होतोय. म्हणजे प्रत्येक मंत्र्याच्या मतदारसंघातलीच माणसं त्या मंत्र्याच्या खात्यात निवडली जातात. आता परवाचीच गोष्ट डेंटल कॉलेज सगळी 70ची
वीज मंत्र्यांच्या आपने आरोप केला आहे. वीज मंत्र्याच्या मतदारसंघात वीज मंत्र्याचीच माणसं निवडली जातात. आता मागेच अव्वल कारकुनाची निवड झाली, सगळे सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातलीच माणसं. म्हणजे हे काय, हा मूर्खपणा किंवा हे जे काय चाललंय ते लोकांना समजत नाही असं जर यांना वाटत असेल तर तसं नाही आहे, लोकांना समजतं. त्यामुळे राजकीय वशिलेबाजीने सरकारी नोकर भरती होते. मग ते राजकीय कार्यकर्ते कसे वागणार आहेत? त्यांना स्वतःलाच माहीत असतं की ते सरकार लोकांचे जनतेचे सेवक आहेत म्हणून. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. तुम्ही राजकीय वशिलेबाजीने त्यांची भरती केला ओके, पण जनतेची कामं त्यांनी करायला पाहिजेत. तर मुख्यमंत्र्यांनी आता योग्य निदान केलेलं आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीने ते औषध पाणी करतात आणि कशा पद्धतीने ते नवटणीवर आणतात हे आता बघायला पाहिजे. 2 गोष्टी मला किशोर यामध्ये फार महत्त्वाच्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट ही की उशिरा का होईना पण मुख्यमंत्री बोलले, बरोबर. आणि यामध्ये मला गोवन वार्ताने केलेली एक बातमी आहे, त्याच्यामध्ये एक खूप छान त्यांनी एक कॉलम टाकला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की शौचमुक्त झालं गोवा आणि नळजोडणीही 100% झाली असं ते राज्य घोषित करण्यात आलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल बोलताना हे मान्य केलं की योजना पूर्णपणे पोचलेल्या नाहीत. त्याच्यामुळे केंद्र सरकारनेही अभिनंदन करून टाकलं होतं गोवा राज्याचं आणि आता ते स्वतःच कात्रीत सापडलेले आहेत. ते कात्रीत सापडलेत पण त्यांनी वास्तव मान्य केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जसं किशोर तू म्हणतोस तसं फक्त मला एका गोष्टीची फक्त शंका वाटते, जसे त्यांचेच लोक त्यांच्या खात्यामध्ये जसे वशिलेबाजीने लागतात हे काही कोणापासून लपून राहिलेलं नाही आहे. तर असं नको व्हायला की मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर. नेमकं बरोबर. असं जर का होणार नसेल आणि खरोखर 70% ऑफिशियल वेबसाईट ज्या आहेत, द गोवनने बातमी केली आहे की ओव्हर 70% ऑफ द डिपार्टमेंट वेबसाईट आर नॉन फंक्शनल. तर मग कसं चालणार हे ऑनलाईन काम कुठल्याही वेबसाईटचं? आणि तुम्ही गेलाच त्या संकेतस्थळांवरती तरी सुद्धा काय होणार आहे? आपण एकीकडे डिजिटलच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे हे वास्तव आहे. हे गोवनने आज सविस्तरपणे ती बातमी, काल मुख्यमंत्रीच म्हणाले होते त्या भाषणात, म्हणून गोवनने आज ती बातमी आणली. पण यापूर्वीही आम्ही अनेक वेळा बातम्या दिलेल्या आहेत की कुठलीही सरकारची वेबसाईट ही चालत नाही. म्हणजे आता इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट, माहिती खातं, हा खरं तर सरकारचा चेहरा. म्हणजे कुणालाही जर राज्याच्या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर पहिलं खातं ज्या खात्यातनं जाऊन त्याला राज्याची माहिती मिळू शकते ते इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटचं खातं. इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटची वेबसाईट जर तुम्ही ओपन केली तर त्याच्यावरती तुम्हाला दिसणार की काय अवस्था आहे. आता कसं आहे की बाहेरची लोक ही या वेबसाईटवरनंच राज्याच्या प्रशासनाचा आणि राज्याच्या एकूण कारभाराचा अंदाज घेत असतात. म्हणजे आपली वेबसाईट जर अशा पद्धतीनं जर चालत नसतील म्हणजे याचाच अर्थ आपल्या राज्यात काहीच चालत नाही असाच संदेश अप्रत्यक्ष जात असतो. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या असणार आहेत. आणि दुसरं, त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं ही तर चांगलीच गोष्ट केली, पण आम्ही इतका वेळ या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली त्याचं कारण महत्त्वाचं आहे की उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी वास्तव मांडलं. पण हे वास्तव मांडताना त्याचं पुढे जाऊन तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं होऊ नये. याचं कुठेतरी इम्प्लिमेंटेशन व्हावं, सर्वसामान्य माणसापर्यंतच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचाव्यात आणि त्या पोहोचल्या तर कुठेतरी प्रत्येकालाच न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. बघूयात की पुढच्या काळामध्ये काय होतं. पण खूप महत्त्वाची बातमी आणि मुख्यमंत्री फार महत्त्वाचं बोलल्यात आणि त्यांच्या ह्या बोलण्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे द गोवनने केलेली आणि ही बातमी फ्रंट पेजला गोवन वार्तावर सुद्धा आहे. गोव्यामध्ये काल आयकर विभागाने जबरदस्त तुफानी कारवाई केलेली आहे. 42 ठिकाणी काल छापेमारी केली आहे. काय सांगायचं याच्याबद्दल? अचानक कसं काय दसरा झाल्या? आता IT च्या बाबतीत म्हणजे इन्कम टॅक्सच्या बाबतीत एक पत्रकार म्हणून माझी एक नेहमीच तक्रार असते. ITच्या बाबतीत काय होतं की गुप्तपणे हे छापे टाकले जातात. ही सगळी कारवाई गुप्तपणे होत असते. आयकर अधिकारी कुठलीही माहिती देत नाही. बाबा काय नेमकं छापे कशासाठी टाकलेत, काय त्या छापात मिळालं, किती पैसा मिळाला, किती काळा पैसा मिळाला, याची कुठलीही माहिती दिली जात नाही आणि सर्वसामान्य माणसांना या छाप्यांचं काही एक माहिती मिळत नाही. दुसरी गोष्ट असं असतं की नाही, त्यांना प्रायव्हसी कायदा लागतो, तशा पद्धतीने ते माहिती देऊ शकत नाहीत. त्यामुळे आता पत्रकार म्हणून आता इतकी वर्ष मी काम करतो, पण IT छाप्यांच्या बाबतीत आता मोठमोठ्या राजकीय नेत्यावरती IT छापे पडतात, मोठमोठ्या उद्योजकावरती आयकरचे छापे पडतात. तर नेमकं त्याच्यात काय सापडतं हे सर्वसामान्य लोकांना कळणं गरजेचं आहे. जर सापडलं खरोखरच तर सापडलं, नाही सापडलं तर नाही सापडलं. तर ही जी पद्धत आहे त्यांची कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती कुठेतरी योग्य पद्धतीने चालत नाही. आता फक्त काय सनसनाटी एक निर्माण होते की गोव्यात अमुक ठिकाणी आयकर
आयकर छापे पडले, देशात अमुक ठिकाणी आयकर छापे पडले, पण जोपर्यंत त्यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाही, आम्ही पत्रकार म्हणून खूप प्रयत्न करतो, पण ती यंत्रणा नाही, त्यांची माहिती त्यांनाच देता येत नाही असं त्यांचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण जर आपल्याला खरोखरच प्रशासनात किंवा सरकारी कारभारात जर पारदर्शकता असायला हवी, तर त्या पारदर्शकतेच्या दृष्टीनं ही माहिती, सखोल माहिती सर्वसामान्य लोकांना मिळायला पाहिजे. कुठून येतात हे पैसे या सगळ्या लोकांकडे आणि कसे काय ती कॅश जमा होते? फक्त गोव्यात नाही ही रेड पडलेली, गोव्यासह अन्य 4 राज्यांमध्ये सुद्धा पडलेली आहे, पण मोठी जी रोकड आहे ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेड जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. गोव्यामधनं काय या रॅकेटचे धागेदोरे मिळालेले असणार आहेत आयकरमुळे, हे समोर आलं पाहिजे. कधी समोर येणार माहीत नाही, पण किमान आयकरने कारवाई तर केली आहे, ही बाब तरी आपल्यासमोर आली. सगळ्यात दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोनाचा दर जो आहे, ही बातमी आपण बघू शकतो फ्रंट पेजवरती. रिकव्हरी रेट पुन्हा एकदा, आम्ही सातत्याने कोरोनावरती बोलतो आहे, कारण ढिलाई दिली तर त्याच्यानंतर लगेचच पुन्हा एकदा कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट आहे तो 93.5% आला आहे. पर्यटकांसाठी ही दिलासादायक गोष्ट आपण मानायला पाहिजे, कारण दूधसागरचं पर्यटन दसऱ्यापासून सुरू झालं आहे, शॅकही उभारणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पर्यटक येऊ लागलेले आहेत. पर्यटकांसाठी मोठा दिलासा आहे. पण दुसरीकडे आपण या गोष्टीचं पण लक्षात घेतलं पाहिजे की रुग्णसंख्या जी कमी वाढताना दिसते त्याचं कारण हे चाचण्या न वाढण्याचं आहे की नाही, याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. पण तुर्तास तरी 93% रिकव्हरी रेट, जो की सध्या मला नाही वाटत दिल्ली व्यतिरिक्त अजून कुठल्या राज्याचा असू शकेल. नाही, आणि गोव्यासाठी खूप दिलासादायक गोष्ट आहे ही, कारण गोवा हे पर्यटन राज्य आहे. गोवा सुरक्षित आहे असा एक संदेश जर बाहेर पोचला तर मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येतील. पण कालच केंद्रीय गृह मंत्रालयानं एक आदेश जारी केला आहे की जशी जशी अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे तसे लोक करोनाच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागायला लागलेत. म्हणजे मास्कचा वापर न करणं, सॅनिटायझरचा वापर न करणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, तो काल जो आदेश जारी करण्यात आले सगळ्या राज्यांना, तो म्हणजे या सगळ्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन व्हायलाच पाहिजे. आपल्याला ढिलाई कशाच पद्धतीने परवडणार नाही. त्यामुळे प्रशासनाची तीही जबाबदारी आहे की रिकव्हरी रेट जरी वाढत असला तरी त्या बाबतीत, कारण परवाच आपण बघितलं की कुठेतरी नाईट क्लबमध्ये पार्टी सुरू होती, कुठल्याच पद्धतीच्या कसल्याच पद्धतीच्या, तो फोटो व्हायरल झाला, आरोग्यमंत्र्यांनी त्याची दखलही घेतली. पण त्याच्यावरती असे जर प्रकार घडायला लागले आणि पुन्हा जर करोनाने उचल घेतली तर तो आपल्यासाठी खूपच घातक गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे या बाबतीत सरकारनं, प्रशासनानं योग्य व्यवस्थित खबरदारी घेणं गरजेचं आहे. यामध्ये आणखीन एक केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो मी यासाठी सांगतोय कारण आपल्या सगळ्यांसाठी तो महत्त्वाचा आहे. आपण सगळे पुन्हा घरामध्ये बंदिस्त होऊ शकतो जर का आपण काळजी घेतली नाही तर. हा निर्णय असा आहे की जर का कंटेनमेंट झोन असेल तर या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे. ओके. आणि हा फार महत्त्वाचा निर्णय आहे, कारण आता सगळं अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. फोन केल्यानंतर आपल्याला लगेच ऐकू येतं की अनलॉकची प्रक्रिया देशभरामध्ये सुरू झालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही कंटेनमेंट झोनमध्ये राहत असाल तर कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे असा निर्णय केंद्रीय मंत्रालयाने घेतलेला आहे. आणि हा कंटेनमेंट झोनमधला हा जो निर्णय हा 30 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. म्हणजे पुढचा अख्खा महिना परत जे कंटेनमेंट झोनमध्ये राहत आहेत त्यांनी काळजी घेणं, सोशल डिस्टन्स मेंटेन करणं, मास्क वापरणं, हँड सॅनिटायझर वापरणं, या सगळ्या गोष्टी त्यांना बंधनकारक असणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या, आपलीसुद्धा आणि आपल्या जवळच्या माणसांची सुद्धा. पुढच्या बातमीकडे वळूयात. भांगरभुईने आज खूप म्हणजे इतर पेपरच्या तुलनेत एक वेगळी हेडलाईन केली आहे आणि ही हेडलाईन गोव्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. खाण सुरू करणं गरजेचं आहे अशी मागणी करण्यात आलेली आहे. जर का रोजगार आपल्याला पुन्हा अर्थचक्राला गती द्यायची असेल, रोजगार निर्मिती करायची असेल आणि अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे, अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्याच्यासाठी खाण उद्योग पुन्हा सुरू केला पाहिजे अशी मागणी केली आहे. खरं तर मी शिकतोय कोकणी, पण आपण किशोरला सांगूया. किशोर, काय एक्झॅक्टली लिहिलेलं आहे आणि कोणी मागणी केली आहे? खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. ही मागणी केली आहे GCCIचे अध्यक्ष, GCCI संघटनेने ही मागणी केली आहे. गोवा चेंबरचे अध्यक्ष आहेत मनोज काकुलो, त्यांनी ही मागणी, आणि अगदी बरोबर आहे की गोव्याची अर्थव्यवस्था हे पूर्णपणे खाण व्यवसायावर, खाण आणि पर्यटन हे खूप महत्त्वाचे विषय. गेली 8 वर्ष झाली गोव्याचा खाण उद्योग बंद आहे. वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी सुरू आहे. पण तरीही जेव्हा राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे
आणि वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे एक पर्याय आहे तो न्यायालयीन पर्याय आहे, दुसरा पर्याय आहे तो कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू करता येणं शक्य आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने गेली 8 वर्ष हा महत्त्वाचा उद्योग, ज्या उद्योगावर जवळजवळ 2-3 लाख लोक ज्यांचा उदरनिर्वाह चालतो, म्हणजे पूर्ण आर्थिक चलन जे आहे गोव्याचं हे या खाण व्यवसायावरती अवलंबून होतं आणि आहे. तर हा उद्योग का सुरू होऊ शकत नाही आहे? म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती एकीकडे बिकट बनली आहे, पर्यटन उद्योग बंद आहे, बाकीचे सगळे उद्योग व्यवसाय बंद ठप्प झालेत करोनामुळे. या परिस्थितीत खाण उद्योग सुरू करून या आर्थिक चलनाला ही आर्थिक चलनाची प्रक्रिया सुरू होणं शक्य आहे. पण नेमका का सुरू होत नाही आहे की केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असूनही आता गेली 8 वर्ष आम्ही ऐकतोय, आश्वासनं दिली जात आहेत की लवकरच सुरू होणार, लवकरच सुरू होणार. आता ऑफकोर्स काही NGO किंवा काही ॲक्टिव्हिस्ट हे न्यायालयात जातात आणि पुन्हा एकदा खाण उद्योग बंद होतो. ते न्यायालयात जाऊन खाण उद्योग बंद होतोय म्हणजे कुठेतरी आपलीच सरकारची प्रक्रियाच कुठेतरी चुकीची होते. तर त्याच्यावरती मात करून कायदेशीर मार्गानं सस्टेनेबल मायनिंग का सुरू होऊ शकत नाही? खूप महत्त्वाचा विषय आहे हा. आता हे हेडलाईन्स आणि या बातम्या गेली 8 वर्ष मी बघतोय, सातत्याने मागणी होते, सातत्याने लोकांचे प्रश्न, खाण क्षेत्रातल्या लोकांचे प्रश्न येत आहेत, पण सरकारकडून काहीच होत नाही. मला तर आता असं वाटायला लागलं की खरोखरच केंद्र सरकारलाच गोव्यातला खाण उद्योग सुरू होता कामा नये असं वाटायला लागलं आहे की काय. कारण केंद्रानं निर्णय घेतला की खाणपट्ट्यांचा लिलाव व्हायला पाहिजे. आता खाणपट्ट्यांचा जर लिलाव झाला तर मोठमोठे बाहेरचे जे खाण उद्योजक आहेत ते गोव्यात येणार आहेत. मग ते आपल्याला खरोखरच परवडणार आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत. पण जर सांगायचं गेलं तर राज्याच्या आर्थिक दृष्टिकोनातनं आणि इथल्या सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातनं खाण उद्योग ताबडतोब सुरू होण्याची गरज आहे. पण तो सुरू होत नाही आहे. त्याची काय कारणं आहेत मला माहीत नाही, पण हा उद्योग सुरू होणं गरजेचं आहे. अनेक लोकांचं आयुष्य जे आहे ते या खाण व्यवसायावरती अवलंबून आहे. हा व्यवसाय सुरू झाला नाही तर अनेक लोकांचे संसार आधीच उद्ध्वस्त झाले आहेत. पण ज्यांचे संसार तग धरून आहेत ते तरी उद्ध्वस्त होणार आहे. त्याची काळजी सरकार घेणार आहे का? केंद्र सरकार घेणार आहे का? आणि या अशा ज्या मागण्या आहेत त्यांची दखल कोणी घेणारं आहे की नाही, कोणी ऐकणारं आहे की नाही, हा प्रश्न गोव्यातली माणसं सातत्याने विचारत आलेली आहेत. दुसरी कुठली बातमी आहे का आजच्या कोकणी भांगरभुई पेपरमध्ये आलेली महत्त्वाची? आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे गोव्यात कचऱ्याचा विषय हा खूप जटिल बनत चालला आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर कचऱ्यासारखा विषय एकदम. आणि दुसरी गोष्ट, गोवा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न हा गोव्याच्या एकूणच प्रतिमेला बाधक ठरणारा ठरतो. त्यामुळे कचऱ्याच्या, जसं साळगावमध्ये एक मोठा प्लान सरकारने टाकला आहे, त्याच पद्धतीचा प्लान हा बायंगिणी येथे करण्याचं प्रयोजन आहे सरकारचं आणि त्याच्यासाठी जागाही तिथे घेतली आहे. पण आता होतंय काय की बायंगिणीला ज्या वेळेला कचऱ्याचं नियोजन केलं होतं त्यावेळेला बायंगिणी हा नुसता पठार होता, तिथे काहीच नव्हतं. पण कालांतराने आज बायंगिणी ही मिनी गोवा अशा पद्धतीनं उभारलं आहे. म्हणजे तिथे एवढ्या हजारोंच्या संख्येने तिथे फ्लॅट्स आलेत, लोक आलेत, तिथे लोकांनी आपली सगळी पुंजी तिथे गुंतवून फ्लॅट्स घेतलेत आणि तिथे आता सर्वात मोठा कचऱ्याचा प्रकल्प येणार आहे. सो असा एक प्रश्न निर्माण झाला. तिथे स्थानिक लोक त्याला विरोध करतात. आता परवाच्या दिवशी आपण बघितलं की आपले खासदार आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनीही या कचरा प्रकल्पाला विरोध केला आहे की तो प्रकल्प तिथे येता कामा नये. स्वतःच निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले. आणि एकदम बरोबर. आणि आज पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी म्हटलंय की तो प्रकल्प तिथे होणारच. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बायंगिणी प्रकल्पावरून सरकारातच आता मतभेद निर्माण झाले आहेत, सरकारातच आता वितंड निर्माण होत आहेत आणि हा प्रकार गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे हा प्रकल्प खरोखरच होणार आहे का याबद्दलही आता प्रश्नचिन्ह आहे. कारण एकीकडे बाबूश म्हणतो की व्हायलाच पाहिजे, श्रीपाद भाऊ म्हणतो की नाही तो होता कामा नये. आता तो कसा होणार आणि काय होणार हे मला वाटतं मुख्यमंत्री सांगू शकतील. कचरा प्रकल्प कचऱ्यात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे येत्या काळामध्ये. आणि आणखीन काही तुझ्याकडे असणाऱ्या बातम्या पेपरमध्ये? तोवर मी इंग्रजी पेपर चालून पाहतो. आता दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण मिस केली एक. जर का आपण राजकारणाबद्दल बोलतोय, सरकारबद्दल, तर एक महत्त्वाची बातमी होती ती म्हणजे आजच्या पेपरमध्ये छापून आलेली. ती म्हणजे राष्ट्रवादीचे गोव्याचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे काल आले होते आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. हल्लीच आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसे भाजपातून नाराज होते, त्यांची खतखत सगळ्यांनी पाहिली आणि ते
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ त्यांनी हातात बांधलेला आहे आणि त्याच धर्तीवरती प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. निवडणुका 14 महिन्यांवरती आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रफुल्ल पटेलांनी केलेलं हे वक्तव्य याला त्यामुळे महत्त्व येतं. काय सांगणार, खरंच असेल का राष्ट्रवादीच्या संपर्कात कोणी? राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, नक्कीच आहेत. म्हणजे काय होतं की राष्ट्रवादीचं संघटन गोव्यात काहीच नाही आहे. राष्ट्रवादी म्हणजे काय की जे कोण अतृप्त आत्मे आहेत ते अतृप्त आत्मे वेगवेगळ्या पक्षातले असू शकतील, ते काँग्रेसमधले असू शकते, भाजपामधले असू शकतात, त्यांच्यासाठी पर्याय म्हणून राष्ट्रवादी आहे. आता काँग्रेसमध्ये तर आपण बघितलं की काँग्रेसचे 10 आमदार आज BJPत आहेत. आज ते BJPत गेले आहेत खरे, पण खरोखरच त्यांना आता पुढचं भवितव्य त्यांचं BJPत दिसतंय का की ते पुन्हा परत पक्षात येणार? मग पक्षात त्यांना घेणार का काँग्रेस? जर काँग्रेस घेणार नाही तर राष्ट्रवादीने आपली दारं उक्तीच करून ठेवली आहेत त्यांच्यासाठी. सो असा एक अशी एक हे आहे की राष्ट्रवादी या सगळ्या घडामोडीवरती बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांना जर अशा पद्धतीचे काय मोजकेच जर उमेदवार मिळाले ज्यांची विनिंग कॅपेबिलिटी आहे, जे जिंकू शकतात निवडणूक, तर असे उमेदवार मिळवून आपलं अस्तित्व हे विधानसभेत टिकवून ठेवणं हा एवढाच त्यांचा उद्देश आहे. आता 14 महिने राहिलेत, गोव्यात हळूहळू निवडणुकीची हवा तयार होऊ लागली आणि त्या दृष्टीनं प्रफुल्ल पटेल गोव्यात आलेत. हा त्यांचा वार्षिक कार्यक्रम. एकदा निवडणूक झाली की त्यांना काहीच पडलेलं नसतं. जसं निवडणुकीचे दिवस जवळ येतात तसे त्यांचे कोणतरी प्रभारी येतात, बैठका घेतात, पत्रकार परिषदा घेतात आणि मग आमचे संपर्कात अमुक आहे, आमच्या संपर्कात ह्या सगळ्या गोष्टी नित्यनेमाच्या आहेत. आम्हाला आता या गोष्टींची सवय झालेली आहे. त्यामुळे आता नक्कीच पण मला एक शंका वाटते. ही शंका अशी आहे की जे महाराष्ट्रामध्ये झालं, युतीमध्ये लढले, पण अखेरीस सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरनं वाद झाला आणि शिवसेनेने अखेर म्हणजे कोणाच्या स्वप्नातही नव्हतं आणि तशा पद्धतीने सरकार स्थापन महाराष्ट्रामध्ये झालं. अशी काही शक्यता वाटते गोव्यामध्ये होईल अशी? नाही, गोव्यामध्ये होऊ शकते. कारण गोव्याचं कसं आहे की गोव्यात कुठल्याच पक्षाला एक पूर्ण, आता भाजपानंच 2012मध्ये पूर्ण बहुमत मिळवलं होतं 21 जागा, पण त्या 21वरून भाजपा 13वरती पोचली. मग गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या, तरीही त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही. गोव्यात एक वेळ असा असतो की एका पक्षावरती लोक विश्वास ठेवतात आणि त्याला पूर्ण बहुमत देतात, पण सध्याच्या परिस्थितीत तशी शक्यता खूप कमी वाटते. त्यामुळे राष्ट्रवादीलाही 1-2 जर राष्ट्रवादीचे निवडून आले आमदार तर राष्ट्रवादीलाही महत्त्व येईल आणि त्याच प्रयत्नात राष्ट्रवादी आहे असं त्यांच्या एकूण या कार्यपद्धतीवरून दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं जसं किशोर म्हणाला की लोक ठरवतात की कुठल्या तरी एकाला पक्षाला मॅन्डेट द्यायचं आणि तशा पद्धतीने ते मतदान करतात. पण यावेळची जी निवडणूक असेल गोव्यातली ती मुख्यतः 3-4 प्रकल्पांवरती अवलंबून असणार आहे. त्यातला पहिला प्रकल्प जो आहे तो आहे म्हणजे कोकण मरीन क्लस्टर आहे. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे रेल्वेचं दुपदरीकरण. माझ्यासमोर फोटो आहे द गोवनमध्ये आलेला आणि तुम्ही हा फोटो पाहू शकता की काल आपणच यावरती चर्चा केली होती की रेल्वे दुपदरीकरणाला रेल्वे विभागाने मान्यता दिलेली आहे आणि तो सगळा प्रकल्प रेटून नेला जातो आहे विरोधाला झुगारून. आणि स्थानिक जे आहेत ते मात्र आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. सलग दुसऱ्या दिवशी रात्रभर त्यांनी आंदोलन केलेलं आहे, याला विरोध केलेला आहे. याचा परिणाम मतांवरती, निवडणुकांवरती दिसून येणार याबद्दल तर काही कुठली शंका नाही आहे. पण हे असे प्रकल्प असेल किंवा कचरा प्रकल्प असेल, किशोरने सांगितल्यासारखा हे प्रकल्प लोकांना आपण मत कोणाला द्यायचं हे ठरवण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात असं मला वाटतं. नक्कीच कोळशाचा विषय तर खूप गंभीर आहे आणि ज्या पद्धतीनं आता असं आपल्याला वाटायला लागलं की कुठेतरी गोव्यावरती प्रकल्प लादले जात आहेत आणि राजकीय नेतेही काही करू शकत नाहीत, कारण ती स्ट्रॉंग लॉबी असते वरची, जी लॉबी हे प्रकल्प लादण्यासाठी फोर्स करतायत आणि लोकांची धडपड सुरू आहे. कारण या सगळ्या प्रकल्पांचा भावी पिढीवरती परिणाम होणार आहे आणि गोव्यासारख्या छोट्या राज्याला खरोखरच हे प्रकल्प परवडणार आहेत का याच्यावरती सारासार विचार होण्याची खरोखरच गरज आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे राजकीय क्षेत्रात येणारी अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे आज बिहारच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांचं मतदान जे आहे ते पार पडत आहे. बिहारची लोक कोणाच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकतात आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं सत्तांतर झालं म्हणजे भाजपचं सरकार जाऊन महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन त्यांनी सरकार केलं. या घटनेनंतर या राजकीय नवीन फॉर्म्युला तयार नंतर बिहारची निवडणूक होते. त्यामुळे बिहारच्या निवडणुकी पूर्ण देशाचं लक्ष बिहारच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे.
आणि फार क्रुशियल निवडणूक असणार आहे, कारण भाजपने आधीच जाहीर करून टाकलेलं आहे की आमचे आमदार किती निवडून येऊ देत, आमचे मुख्यमंत्री मात्र नितीश कुमारच होणार आहेत. आता त्यांना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की खरंच बघा म्हणजे भाजप तुम्हाला मुख्यमंत्री करतं का, तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जाता जाता काही तुरळक छोट्या मोठ्या घडामोडी आहेत ज्या फ्रंट पेजसाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा. अर्थमंत्र्यांनी असं म्हटलंय की GDPची ग्रोथ ही असू शकते निगेटिव्ह, असं त्यांनी वक्तव्य असू शकतं, म्हणजे असणारच आहे ती. त्यांनी ज्या अर्थाने संकेत दिले आहेत, कारण परिस्थिती तशी आहे, त्यामुळे GDPची ग्रोथ ही नेगेटिव्हच असणार असं एकूण परिस्थितीवरून तरी दिसून येतं. आपण 2 दिवसांपूर्वी बातमी केली होती की फेक न्यूज आणि फेसबुक आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये असणारा द्वंद्व जे आहे, अल्ट न्यूजने याची बातमी केली होती आणि आपण ती बातमी आपल्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल www.goanvartalive.com वरती. तर फेसबुकची जी एक्झिक्युटिव्ह होती तर तिची बातमी आहे की तिने अखेर फेसबुकला रामराम केलेलं आहे. म्हणजे ती एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये आली होती. तिचं नाव आहे अंकी दास, फेसबुकची एक्झिक्युटिव्ह आहे. कुठल्या तरी एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये तिचं नाव आलं आणि तिने अखेर फेसबुक, खूप चर्चेला गेला हा विषय नेमका काय तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती वाचायला मिळेल. त्या व्यतिरिक्त कसं आहे की गोव्यामध्ये मी जेव्हापासून आलो तेव्हापासून मला एक गोष्ट कळली की गोव्यामध्ये जमीन आणि जमीन मालकी हा प्रश्न एकदम जिव्हाळ्याचा आहे, खूप जिव्हाळ्याचा आहे. तर त्या सगळ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आम्ही जाता जाता तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकणार आहात, त्यामुळे आता जमिनीची हे करण्याची गरज नाही. एक महत्त्वाची बातमी जी आहे ती गोवन वार्ता लाईव्हने दिलेली आहे आपल्याला की जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणं शक्य, अशी बातमी आहे. 370 निकाली काढल्यानंतर खूप चर्चा झाली होती की आता 7/12 आहे तर मग NA प्लॉट आहे की नाही, आता हे सगळं म्हणजे गोव्यासारखं सेकंड होम आता जम्मू काश्मीरमध्ये लोकांचं होऊ शकतं. होऊ शकतं. ही सगळ्यात महत्त्वाची बातमी. तर या होत्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या. पण जाता जाता एक सुंदर आठवण मी तुम्हाला करून देऊ इच्छितोय की गोवन वार्ता लाईव्हने अखेर सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या भेटीला कधी येणार आहोत. दिवाळीमध्ये आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत आणि हे आम्ही आज रिव्हील करतोय. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की दिवाळीमध्ये आपण एकत्र, दिवाळीच्या पहिल्या दिवशी 14 नोव्हेंबरला आपण सगळेजण एकत्र गोवन वार्ता लाईव्ह पाहणार आहोत, बघणार आहोत आणि सातत्याने तुम्ही सगळे आमच्यासोबत जोडलेले असाल याच्याबद्दल तर माझ्या मनात शंका नाही. काय सांगशील? नक्की. गोवन वार्ता लाईव्हच्या बाबत लोकांना उत्सुकता होती की हे कधी सुरू होत आहे, आणि आज आम्ही पहिल्यांदाच या जाहिरातीद्वारे एक उघड केलं की आम्ही दिवाळीला येतोय, एक नवी क्रांती घेऊन येतोय, एक नवं नातं जोडण्यासाठी आम्ही येतोय. आणि निश्चितच गोवन वार्ता लाईव्ह हे प्रत्येक गोमंतकीयाच्या हृदयात आपलं जागा मिळवणार आहे आणि प्रत्येक गोमंतकीयाचा आवाज बनणार आहे, याची हमी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. नक्कीच. तर दिवाळीला येतोय आम्ही, तुम्ही तयार राहा. नवीन अनेक गोष्टी गोव्यामध्ये आम्ही तुम्हाला घेऊन दाखवणार आहोत. तुमचा आवाज आम्ही संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून, आणि हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर सगळ्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जोडू शकता. तुम्हाला नंबरही दिले जातील. त्यासाठी टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही आता आम्हाला जोडले जाऊ शकता. आणि वेबसाईट तर आमची आहेच, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.